कुंभ राशी मध्यरात्री जाग का येते जाणून घ्या रहस्य. 16, 17, 18, 19 ऑक्टोबर 2025. कुंभ राशी मध्यरात्री झोप का उडते? 16, 17, 18, 19 ऑक्टोबर 2025. सत्य जाणून थक्क व्हाल. कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की मध्यरात्री तुमची झोप अचानक का उडते? हे साधं नाही, हे एक मोठं रहस्य आहे आणि हे तुमच्या राशीशी थेट संबंधित आहे. कुंभ राशीवाल्यांचे जीवन नेहमीच रहस्यांनी आणि अनोळखी संकेतांनी भरलेलं असतं. हे लोक बाहेरदृष्ट्या साधे दिसतात, पण यामध्ये दडलेली शक्ती त्यांना सर्वांपेक्षा वेगळं बनवते. जेव्हा हे मध्यरात्री अचानक उठतात तेव्हा ते कोणतेही अपघात नाही आहे. ते कोणतेही अपघात नाही आहे, हे थेट ब्रह्मांडाचे इशारा आहे. आणि तो इशारा सांगतो की तुमच्या जीवनात एक मोठा वर्ण येणार आहे. अत्यंत गहिरे असतं हे लोक स्वप्नात हे भविष्य पाहू शकतात. फक्त इतकं आहे की त्यांना स्वतःला अंदाज नसतो की जे स्वप्न पाहिलं ते सत्य होणार आहे. जेव्हा रात्रीचा गंध शांततेत अचानक तुमचे डोळे उघडतात तेव्हा हा एक इशारा असतो की तुमच्या आसपास कोणती अदृश्य ऊर्जा फिरत आहे. ही ऊर्जा तुम्हाला सावध करत आहे, कारण आता तुमच्या कर्तव्याची दिशा बदलण्याची वेळ येणार आहे. तुम्ही कधी विचार करत असाल की ही नींद का तुटते? तर ऐका. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीवाल्यांसाठी रात्रीचा वेळ अत्यंत संवेदनशील असतो. ही ती वेळ असते जेव्हा तुमचा आत्मा आणि ब्रह्मांड थेट संपर्क साधत असतात. या नींद तुटण्याचं कारण खरं तर तुमच्या मेंदूला आणि आत्म्याला झंझोरण्याचं आहे, जेणेकरून तुम्ही समजू शकता की तुमच्या जीवनात मोठा बदल येणार आहे. कुंभ राशींचे लोक साधे नसतात. त्यांचे चारोंकडं असे रहस्याचे जाळं असतं की लोकांना कधीच समजत नाही की ते काय विचार करतात, त्याचा अर्थ काय आहे. जेव्हा ते मध्यरात्री उठतात त्यांचा अर्थ तुमचं मन बाईंचं होऊन जातं. हृदयाची धडधड वेगाने सुरू होते, डोळे उघडतात आणि मेंदूमध्ये हजारो प्रश्न फिरू लागतात. हा कोणाचा इशारा आहे? हे इशारा आहे की कोणती अदृश्य शक्ती आहे तुमच्याशी संवाद साधत आहे. कदाचित तुमचे पूर्वज तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित असतील. कदाचित ब्रह्मांड तुम्हाला कोणत्या मोठ्या घटनेची चेतावणीही देत असतील, किंवा ब्रह्मांड तुम्हाला एखाद्या महान कार्यासाठी तयार करत असेल. कुंभ राशीवाल्यांसोबत हे प्रकार जास्त घडतात कारण ही राशी अत्यंत रहस्यमय आहे. ही राशी हवाप्रमाणे असते, दिसत नाही पण महसूस करता येते. जसं हवामान बदलते तसाच कुंभ राशीवाल्यांच्या जीवनात छोटे छोटे इशारे मोठा बदल घडवून आणतात. आता लक्षपूर्वक ऐका. जेव्हा कुंभ राशींचे लोक मध्यरात्री उठतात तेव्हा त्यांच्या स्वप्नातील जग या संदेशांनी भरलेलं असतं. कधीकधी तुम्हाला असं अजीब स्वप्न दिसेल की कधी असं वाटेल की कोणी तुम्हाला हाक मारत आहे. कधी असे वाटेल की तुमच्या खोलीत एखादी छायाचित्र फिरत आहे. पण घाबरू नका, हे सर्व संकेत आहेत. हे तुम्हाला सांगायला आले आहे की तुमच्या जीवनाची पुढची दिशा काय असणार आहे. मध्यरात्री उठण्यामागे अनेक रहस्य दडलेले असतात. काही संकेत शुभ असतात, पण काही इतके भयंकर असू शकतात की माणसाची झोप उडवून टाकतात. आता कुंभ राशीवाल्यांसाठी एक खास चेतावणी. जेव्हा तुमची नींद मध्यरात्री तुटते तेव्हा लगेच ध्यान लावा, मंत्र जपा, भगवान शिवांचं नामस्मरण करा, कारण त्यावेळी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात आणि जर तुम्ही मजबूत राहा तर या शक्ती तुम्हाला खाली खेचू शकतात. कुंभ राशीवाल्यांची एक खासियत आहे. हे अचानक होणाऱ्या बदलांना सहन करण्यात तरबेज असतात. जिथे इतर लोक भीती दाखवतात तिथे ही भीतीला आपली ताकद बनवतात. तर जर तुम्ही रात्री उठत असाल तर त्याला कमजोरी समजू नका, त्याला ताकद समजा. हे संकेत आहेत की तुम्हाला पुढील काळात मोठी जबाबदारी मिळणार आहे. लक्षात ठेवा, रात्री जागरणाचा सर्वात मोठा अर्थ असा आहे की तुमचं अवचिंतन मन तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. आणि कुंभ राशीवाल्यांसाठी हे संकेत अजूनही असतात. हे लोक येणाऱ्या काळात आजच अनुभवू शकतात. जर हे नीट आपल्या स्वप्नांना आणि रात्रीच्या घटनांना समजून घेतात तर त्यांचा संपूर्ण जीवन बदलू शकतो. कुंभ राशीवाल्यांनो, आता असला खेळ सुरू होत आहे. मध्यरात्री जेव्हा तुमचे डोळे अचानक उघडतात तेव्हा ते फक्त साधं झोप पूर्ण नसते. ही एक असे वेळ असतं जेव्हा तुमचा मेंदू, आत्मा आणि पूर्ण ब्रह्मांड एकत्र येतात.
आत्मा आणि पूर्ण ब्रह्मांड एका रेषेवर एकत्र येतात आणि त्यावेळेसच जे तुम्ही अनुभवता तेच तुमच्या जीवनाचा येणारा सत्य असतो. आता लक्षपूर्वक ऐका. अनेक वेळा असं होईल की रात्री जागल्यावर तुम्हाला असं विचित्र भय वाटेल, हृदय धडधडू लागेल, असे वाटेल की कोण तुमच्याजवळ उभा आहे. खोलीत गद्द शांतता असे पण तुम्हाला समजेल की कोणती अदृश्य शक्ती तिथे उपस्थित आहे. हे भय तुमची कमजोरी नाही, हे आहे ब्रह्मांडाचा आवाज आहे. हे तुम्हाला जाग करायला आला आहे की तुमचं भविष्य बघणार आहे. कुंभ राशींचे लोक अतिशय संवेदनशील असतात. त्यांना असं अनेक वेळा जाणवतं की इतर लोक कधीच जाणवत नाहीत. मध्यरात्रीच्या हे जागरण खरं तर तुमच्या आत दडलेलं रहस्यांना बाहेर आणत. आता विचार करा की तुमची झोप वारंवार रात्री मोडते. दिवसा असे का होत नाही? कारण रात्र ती वेळ असते जेव्हा सगळीकडे शांतता असते आणि त्या शांततेत तुमची आत्मा ब्रह्मांडाशी जोडली जाते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जागता तेव्हा फक्त सकारात्मक ऊर्जा नाही येत तर नकारात्मक शक्ती सक्रिय होते. कुंभ राशींचे लोक पूर्वीपासून या नकारात्मक ऊर्जांनी जाणवू शकतात. कधी कधी असे वाटते की एखादी सावली खोलीत फिरते, कधी वाटते की तुमच्यावर हलका स्पर्श करून गेलाय. हे सर्व संकेत आहेत. घाबरू नका. हेच ते क्षण असतात ज्यावेळी ब्रह्मांड तुमची परीक्षा घेत असते. आता विचार करा, जरा तुम्ही त्या परीक्षेत मजबूत ठराल तरी संकेत तुम्हाला नवीन ताकद देतील, आगामी काळाची चेतावणी देतील. कुंभ राशीवाल्यांसाठी मोठे वरदान म्हणजे ते भीतीला भीती समजत नाही. ते भीतीतूनही आपली शक्ती तयार करतात. तेव्हा ते येणाऱ्या बदलांना सांभाळण्यासाठी सर्वात तयार असतात. अनेकदा असं होईल की अचानक एका व्यक्तीबद्दल विचारले, कोणीतरी जुना मित्र, शत्रू किंवा त्याला पाहिलं नसेल, बऱ्याच वर्षांनी ते सर्व पाठवेल. हेच ते संकेत आहेत की त्या व्यक्तींशी संबंधित काही नातं पुन्हा येणार आहे. कदाचित तो व्यक्ती परत तुमच्या आयुष्यात येईल किंवा त्यांच्याशी संबंधित एखादं पूर्ण कार्य पूर्ण होईल. रात्रीचे हे जगणं सोपं नाही हे तुम्हाला सांगतायत. तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. कधी तो पैशाशी संबंधित असेल ना त्याशी किंवा नात्याशी. करिअरचे हा बदल गंभीरपणे खोल आणि रहस्यमय असेल. कुंभ राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, रात्रीचे जागरण कमजोरी नाही, ही सर्वात मोठी तुमची ताकद आहे. कारण त्या क्षणी ब्रह्मांड तुमच्या कानात काहीतरी कुजबुजते. ते ओळखा आणि पुढे चालू राहा. तुमचा आनंद आणि तुमची परीक्षा सगळं काही जवळ आलेलं आहे. दरवेळी झोप मोडल्यावर तुम्ही बेचैन वाटला तर कुंभ राशींचा स्वामी शनी आहे. शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे. जेव्हा रात्री अचानक झोप मोडते तेव्हा हा संकेत असतो तुमचं कर्म तुमचं हिशोब घेत आहे. जर कर्म चांगलं असेल तर पुढचा रस्ता स्पष्ट असेल. जर कर्मच गोंधळात असेल तर जागरण तुमच्यासाठी एक चेतावणी आहे. सुंदर नाही तर पुढचा काळ कठीण असेल. हा बदल पैशाशी, नोकरीशी, नात्याशी, आरोग्याशी किंवा आध्यात्मिक जीवनाशी संबंधित असू शकतो. आता लक्षात ठेवा, येणाऱ्या काळात कुंभ राशींसाठी 3 मोठे बदल आहेत. एक म्हणजे पैशांचा प्रवाह. अचानक अडकलेला पैसा सुरू होईल, पण जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करून सकारात्मक दिशा स्वीकाराल. 2. नात्यात सुधारणा. आश्चर्यकारक सुधारणा होईल, पण तेव्हा जेव्हा तुम्ही रात्र जागून शिवस्मरण कराल आणि मनापासून क्षमा मागाल. 3. आध्यात्मिक शक्ती. तुमची आत्मा इतकी जागृत होईल की इतरांचे विचार वाचू शकाल. तुम्हाला आधीच जाणवेल तुमचा कोणता माणूस तुमच्या जीवनात काय भूमिका भरेल. तर मित्रांनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.